आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। आंदेकर टोळीतील गुंडाने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली। या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली असून साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वैभव गंगणे असं जखमी झालेल्याचं नाव आहे। या प्रकरणी ऋषभ आंदेकर याला अटक करण्यात आली। त्याचे साथीदार गणेश वड्डू, आयुष बिडकर, जयेश लोखंडे, पंकज वाघमारे यांच्यासह 6 ते 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत गंगणे याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। गंगणे आणि आरोपींमध्ये वाद झाला होता। सोमवारी मध्यरात्री 12:15च्या सुमारास गंगणे आणि त्याचा मित्र मंगळवार पेठेतील मोदी पेट्रोल पंप परिसरामधून निघाले होते। त्यावेळी आरोपींनी त्याला गाठले। शिवीगाळ करून आरोपींनी मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, फरासखाना विभागाचे सहाय्यक आयुक्त ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।